26 भाग 4 आवाज संतोष गणेश. कुलकर्णी गेल्यानंतर श्रीधरच्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून आली होती. कुलकर्णीच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होती की प्रतापराव मोहितमपासून चालत आलेला तो विधी आणि ती बंद खोली यांचा काहीतरी घनिष्ठ संबंध होता. त्या रात्री श्रीधरला ऑफिसमध्ये झोपताना सारखा तो वाडाच डोळ्यांसमोर येत होता. सानिकाने बजावून सांगितलं होतं की वाड्यात झोपू नका, पण श्रीधरचं मन मात्र त्या बंद त्रिकोणी खोलीपाशीच घुटमळत होतं. सकाळी बरोबर 9 वाजता मंजुळाबाई फॅक्टरीमध्ये आली. 45च्या आसपास तिचं वय असेल, पण पाहणाऱ्याला ती 35च्या आसपास असावी असं सहज वाटत असे. अगदी घोटीव गोरपान शरीर, चेहरा गोल उजव, नाक तरतरीत, कपाळावर गोल रुपयाएवढं कुंकू, चालण्यात एक प्रकारची रुबाबदार वाटावी अशी ऐट. दादूच्या भाषेत सांगायचे तर एकदम भरलेली जवानी. त्यानेच तिला कामाची पूर्ण कल्पना दिली होती. तो एकदा हसत हसत डोळे मिचकावत म्हणालाही, साहेबांचं सगळं काम होईल ना? त्यावर तीही गालात हसत हो हो म्हणाली. आल्या आल्याच तिने कामाला सुरुवात केली होती. या संपूर्ण फॅक्टरीमध्ये बाई म्हणून ती एकटीच होती, पण तिला त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. उलट तीच प्रत्येक कामगाराला मनात येईल त्या शंकेची माहिती विचारत होती. साऱ्या दिवसात तिनं जवळजवळ साऱ्या कामगारांची ओळख करून घेतली होती. तिचं सर्वांशी असलेलं सलोख्याचं वागणं पाहून प्रत्येक कामगाराला तिच्याबद्दल आपलेपणा वाटू लागला. संध्याकाळी दादूनं फॅक्टरी बंद व्हायच्या वेळी श्रीधरसाठी जेवण करायला सुरुवात केली होती. श्रीधर इथे आल्यापासून तोच त्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था पाहत होता. दिवसभर कानावर पडणारी यंत्रांची घरघर आता थांबल्यामुळे सारी फॅक्टरी एखाद्या गुहेसारखी स्तब्ध झाल्यासारखी वाटत होती. दारखिडकी बंद करण्याचा आवाज तेवढा त्याला ऐकू येत होता. साहेबांच्यासाठी जेवण बनवायचं चाललंय वाटतं. अचानक दादूच्या कानावर शब्द आले आणि त्यानं मान वर करून पाहिलं. पदराला हात पुशीत समोरच्या चौकटीत मंजुळाबाई उभी होती. या या, तो हातातलं काम बाजूला ठेवीत म्हणाला. मला वाटलं तुम्ही पण गेला असाल. रिकाम्या पोतांचे गठ्ठे बांधित होते, ते आत्ताच काम झालं. म्हटलं आता जाता जाता तुला भेटून जाऊ. मंजुळाबाई आत येऊन चूलवर बसत म्हणाली. तुमची आणि साहेबांची अजून भेट झाली की नाही? दादू विचारत होता. मॅनेजर साहेबांनी मला दुपारीच सांगितलं होतं श्रीधर साहेबांना यायला संध्याकाळ होईल म्हणून. कुठं परगावी गेले आहेत का? मंजुळाबाईने विचारलं. होय, काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणत होते. दादूनं चपातीची कणिक मळायला सुरुवात करीत म्हटलं. मी काही मदत करू का? मंजुळाबाईंनी स्टूलवरून खाली झुकत विचारलं. दादू काही क्षण तिच्याकडे तसाच पाहत राहिला. नको नको, झालं माझं सारं. बसा तुम्ही, चहा करतो दोघांना पण. थोडासा चाचरत तो बोलून गेला. नको, ती पदर सरळ करीत म्हणाली. पुन्हा केव्हा तरी, वेळ झाला आता. बरी येते. ती गेल्यावर थोड्या वेळानं बाहेरचं शटर बंद झाल्याचा आवाज आला. संध्याकाळच्या आता 6:30 वाजायला आले होते आणि अजून श्रीधरचा पत्ता नव्हता. सारी झाकपाक व्यवस्थित करून ठेवून दादू पण खोलीला कुलूप लावून बाहेर पडला. श्रीधरकडे आणखी एक ह्या खोलीची चावी होतीच, त्यामुळे दादूला उशिरापर्यंत थांबायची आवश्यकता नव्हती. श्रीधरला चंदनवरती यायला संध्याकाळचे 7 वाजलेच. अजून कुठं कुठं अस्पष्टसा संधीप्रकाश वातावरणात जाणवत होता. त्यामुळं फॅक्टरीकडे जाण्यापूर्वी वाड्याकडून जाऊन यावं का असा विचार त्याच्या मनात चमकून गेला आणि आपली गाडी कधी त्या दिशेने वळली हे पण त्याच्या लक्षात आलं नाही. वाड्याच्या समोर गाडी उभी करून तो गाडीतून खाली उतरला. त्या भयान उभ्या असलेल्या वाड्यावर आता चिटपाखरू सुद्धा नव्हतं. तसं एरवी सुद्धा ह्या बाजूला कुणी फिरकत नव्हतं. नाव जरी ऐकलं तरी मोहितांच्या ह्या विश्राम वाड्याबद्दल माणसांच्या मनात उगीच हुरहुर वाढत असे. त्यात वयस्कर माणसं ह्या वाड्याबद्दल काहीशी भीतीदायक कथा रंगवून सांगत. या असल्या गोष्टी अनेकांना पटत नसत, पण असल्या गोष्टीवर विश्वास न ठेवणारी माणसं सुद्धा एकटं दुकटं कधी तिकडं पाऊल टाकीत नसत. वाड्याचं कुलूप काढून श्रीधर आत आला. वाड्यातल्या अंगणात आता काळोख जमायला सुरुवात झाली होती. दार पुढे ढकलून तो अंदाजानं काळोखातून तसाच पुढे झाला. सोफ्यातल्या पलंगाजवळच्या कपाटात बॅटरी होती. कपाटातून बॅटरी काढून त्याचा प्रकाश त्याने चारी बाजूला फिरवला. वर गेलेल्या दगडी जिन्याने वर जाण्याचा त्याचा विचार होता, पण त्याने तो बदलला. तो सरळ आत आला. एकदा पार मागच्या दारापासून फिरून यायचा विचार करून तो आत आला होता. दोन्ही खोल्यांच्या मधलं बोळ बॅटरीच्या प्रकाशानं उजळलं होतं. चालत चालत तो शेवटच्या हॉलमध्ये आला. मागचं दार उघडावं का नको ह्याचा विचार करीत तो क्षणभर तसाच थांबला आणि काहीसा दचकल्यासारखा झाला. पूर्वेकडच्या बाजूने कसला तरी आवाज त्याच्या कानात शिरल्यासारखा झाला.
चमकून त्याने त्या दिशेला बॅटरीचा प्रकाश फेकला. तसं काही जाणवत नव्हतं, पण तो आवाज कुठून तरी त्या दिशेनेच येत असावा असं त्याला वाटू लागलं. नकळत त्याची पावलं त्या दिशेला पडू लागली. फळ्या लावून बंद केलेल्या दारापासून तो काही अंतरावर थांबला. आवाज पलीकडून येत असावा असं त्याला वाटलं. त्याच्या हातातल्या बॅटरीचा प्रकाश त्या बंद दारावर स्थिर होता. तो थोडा आणखी पुढे झाला. मगाचा तो आवाज आता काहीसा दूर दूर गेल्यासारखा वाटत होता. कसला होता हा आवाज? पैजणांच्या नादासारखा की एखाद्या कोकराच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरासारखा? नाही, त्यापेक्षाही काहीतरी वेगळा वाटत होता हा आवाज. ह्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता, पण प्रत्यक्ष वेगळाच. मग आपलं काळीज धडधडायला कधी सुरुवात झाली आहे हे पण त्याच्या लक्षात आलं नव्हतं. मात्र एक गोष्ट त्याला पुन्हा जाणवू लागली होती. तो खुळ खुळ वाजणारा आवाज मगापेक्षा आता अस्पष्ट असा येऊ लागला होता. म्हणजे इथून आता ते काहीसं दूर दूर गेल्यासारखं. आता त्याला आणखी पुढं जायचं धाडस झालं नाही. एवढ्यानंच त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि तो आवाज ही आता बंद झाला होता. दूर दूर जात कुठंतरी अदृश्य झाला होता. तो तसाच मागं वळला आणि भराभरा चालत सोप्यात आला. आता इथं थांबावंसं असं त्याला वाटतच नव्हतं. मगाशी ऐकलेल्या तो खुळखुळ असा आवाज अजूनही आपल्या कानांच्या आसपास कुठंतरी घुमत आहे असं त्याला वाटत होतं. वाड्याला कुलूप लावून तो गाडीत येऊन बसला. गाडी चालताना स्टेअरिंगवरचे आपले हात काहीसे थरथरत आहेत असं त्याला वाटू लागलं. फॅक्टरीमध्ये तो पोचला तेव्हा रात्रीचे 8:30 वाजायला आले होते. कसा तरी जेवण आटोपून तो आतल्या खोलीत झोपायला आला तेव्हा तो काहीसा अस्वस्थ होता. शाळेत असताना त्याने अनेकांच्या तोंडून अशा काही कथा ऐकल्या होत्या. त्या त्याला आता परत आठवू लागल्या. एखाद्या जुनाट घरात भूतांचं वास्तव्य असतं. ते ठराविक वेळी इतरांना उगीच त्रास देत असतं. कधी कधी ते इतरांचा जीव पण घेऊ शकतं. हे सारं आठवलं आणि तो शहारल्यासारखा झाला. या वाड्यात तसं काही असू शकेल काय? तसं काही असणंच शक्य नाही. तसं काही असतं तर आपल्या कानावर आल्याशिवाय काही राहिलं नसतं. मग तो बंद दाराजवळ ऐकलेला आवाज, कदाचित तो पण आपल्याला झालेला भासच असावा. तसं काही असतं तर कुलकर्णींनी आपल्याला सारं काही सांगितलं असतं. नाहीतर वकील तरी आपल्याला नक्की बोलले असते. सारं काही स्पष्ट सांगितलं नसतं का? त्यांनी तरी श्रीधर तसं काही घाबरण्याचं कारण नाही, पण जरा सांभाळून सावधपणे राहा ह्या वाड्यात असंच काहीतरी नक्की सांगितलं असतं. आजपर्यंत आपण कशालाच घाबरलो नाही. मग आजच असं का वाटावं? फार फार विचार केल्यावर त्याला काही वेळापूर्वी ऐकलेला तो आवाज म्हणजे निव्वळ एक भासच होता असं वाटू लागलं. या विषयावर मंजुळाबाईंशी थोडीफार चर्चा आपल्याला करावीच लागणार आहे. यापूर्वी ती इथे बरेच दिवस कामाला होती असं दादू सांगत होता. तसं काही तिथं असेल तर नक्कीच तिला ते ठाऊक असणार आणि तसं काही असेल तर ती नक्कीच आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही याची खात्री त्याला वाटू लागली. पण फॅक्टरीमध्ये तो विषय काढणे ठीक नव्हतं. आपल्याला मंजुळाबाईंची कुठंतरी एकांतातच भेट घ्यावी लागेल. तिच्या घरीच तिला भेटणं सोयीचं होतं. येणाऱ्या रविवारी सुट्टीच्या दिवशी ते योग्य होतं. त्याला झोप लागली तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. भाग 4 समाप्त. खवीज. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.